रेटिनॉल नेमकं कसं वापरायचं हे थोडं ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो रेटिनॉइड्स हे एक तर फॅमिली कंप्लीट आहे. तुम्ही नॉन प्रेग्नेंट आहात तर तुम्ही स्टार्ट करू शकता रेटिनॉइड कंटेनिंग क्रीम्स. ते रात्रीच्या वेळी वापरायला पाहिजेत, कारण ऑलरेडी त्यांनी स्किन थोडीशी इरिटेट होऊ शकते आणि इचिंग होऊ शकतं. त्यामुळे आधी स्टार्ट एक स्लो अँड ग्रॅज्युअली. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चराईज करायचं स्किन आधी आणि मग थोडासा एक लेअर ऑफ रेटिनॉइड वापरायचा किंवा एक सँडविच मेथड ऑफ रेटिनॉइड ॲप्लिकेशन असते. त्याच्यामध्ये पहिला लेअर मॉइश्चरायझरचा लावायचा स्किनवरती, त्याच्यावरती एक लेअर रेटिनॉइड कंटेनिंग क्रीमचा आणि मग परत कम्प्लिटेड विथ अ मॉइश्चरायझरचा एक लेअर. त्यांनी काय होतं की स्किनचं इरिटेशन किंवा ड्रायनेस जे रेटिनॉइड मुळे होऊ शकतं ते मिनिमलाइज होतं. आणि मग हळूहळू तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता. सुरुवातीला एकदम कमी कॉन्सन्ट्रेशनने स्टार्ट करा, मग हळूहळू कॉन्सन्ट्रेशन वाढवत घ्या जसं जसं तुमची कमी स्किन म्हणजे किती? त्याचं आता 0.04% असतं किंवा पर्सेंटेज त्याचे वेगळे वेगळे येतात. तुम्ही अगदी कमी पर्सेंटेजने स्टार्ट करून मग हळूहळू. मग ते डेली वापरू शकतो की आठवड्यातून 2दा 3दा असं काही? सो सुरुवातीला ऑल्टरनेट डे वापरून बघा तुम्ही की तुमची स्किन कशी रेस्पॉन्ड करते. जर असं वाटलं की स्किनवरती इरिटेशन होते, लालपणा येतोय, स्किन ड्राय वाटते, खाज येत आहे, तर मग हळूहळू अजून ग्रॅज्युअली ते वाढवा. जसं जसं तुम्ही वापरत जाल रेटिनॉइड्स तसं तसं स्किन तुमची अडॅप्ट होते त्याला. सो स्किनचा पण टॉलरन्स वाढतो आणि मग नंतर ते इरिटेशन वगैरे होणं कधी कधी कमी होऊन जातं. मग त्या केसमध्ये ते कमी झालं की मग ते रोज वापरायला सुरुवात करा. मग रोज वापरून सुद्धा ज्यावेळेस वाटतं की आता सूट होतं आहे की मग हळूहळू त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा.